माझं तर आहे ना, आत्ताचं काम आज आणि आजचं काम उद्या असं चाललेलं आहे. कारण नवीन आहे त्यामुळं व्हिडिओ एडिटिंग करायला आणि व्हिडिओ बनवायला वेळ लागत आहे. तर तुम्ही समजून घ्याल ही आशा करते. तर धान्य निवडायचं होतं आणि अ, ह्याच्यामध्ये खडं इतकं होतं की सांगण्याच्या पलीकडं, की असं वाटत होतं की पोती भरताना बहुतेक किलोने ह्याच्यामध्ये खडं घातल्यात का काय माहिती. राशनचं गहू म्हटल्यावर असंच, पण गहू एक नंबर आणि बेस्ट आहे. चपाती एकदम छान मऊ आणि लुसलुशीत होत्या. ह्याच्यामध्ये मी काहीच घातलेलं नाही, म्हणजे दुसरं गहू पण नाही आणि काय नाही. तर मी इथं खडं दाखवत होतो कारण एवढा कंटाळा आलेला होता मला. 2 किलो गव्हासाठी मी पाऊण तास बसलेलो होतो सकाळी. कारण म्हटलं आज काय डबा नाही आहे, तर पहिला हे करून घ्यावं. तर रविवार माझा कालचा तसाच फिरण्यात गेलेला होता आणि फिरण्यात म्हणण्यापेक्षा कामच होतं ते. म्हणजे बाहेर गेलो तरी पण कामासाठीच गेलो आणि आल्यानंतर पण. तर इथं बघा फुलं छान होती. शेजाऱ्यांच्या झाडाची फुलं मी आणलेली होती जेव्हा दळप ठेवायला गेलेलो होतो तेव्हा. तर धूप कापूर अगरबत्ती घेऊन आलेलो आहे मी आणि भीमसेनी कापूर. तर इतके दिवस आता संपलेला होता त्यामुळं देवपूजा केली तरी प्रसन्न वाटत नव्हतं. घरामध्ये असं कापूर अगरबत्ती जाळल्यानंतर वातावरण एकदम मस्त छान आणि प्रसन्न राहते बघा आपलं घर पण आणि आपलं मन पण. तर आज देवाऱ्यात पूर्ण सगळा देवारा भरून फुलं होती आणि छान वाटत होतं बघा. तर फुटलेल्या फरशीकडं तुम्ही काय जास्त लक्ष देऊ नका. आता हे कधी आणतील त्यावेळेला तर तो पण तुम्हाला व्हिडिओ येईलच. तर अचानक एक काम निघालं, त्यासाठी आम्ही गेलेलो होतो बाहेर. तर काही प्लॅन नव्हता. नंबर प्लेटसाठी आम्ही जाणार होतो. नंबर प्लेटसाठी गेलो आणि मला 2 पर्यंत तरी परत यायचं होतं, कारण मी व्हिडिओची टायमिंग जी आहे ती 2ची ठेवलेली आहे रोजची दुपारी. तर वेळ तुम्हाला जसं असेल तसं बघा मैत्रिणींनो. आणि तिथनं पुढं गेलो आम्ही दुसरं काम करायला. तर अचानकच असं दिवसभरात माझी कामं 1 म्हणतात 2, 2 म्हणतात 3 अशी झालेली होती. तर आम्ही नंदूबाईंना बघायला जाणार होतो नंबर प्लेट झाल्यानंतर. तर तिकडनं म्हटलं चला आता घरला जाऊया आपण. तर घरला जायच्या रस्त्याला गेल्यानंतर ह्यांना एक मेसेज आला आणि तो मेसेज वाचून हे एवढे भडकले, कारण कंपनीचा मेसेज होता. तर दंड लागलेला होता, जे आम्ही वस्तू घेतली त्याच्यावरती दंड. म्हणजे का, तर बँक आणि फायनान्स एक असं आहे बघा जिथं कोणाचंही काही चालत नाही. तर चला संध्याकाळ झालेली आहे मला ह्या सगळ्या पसाऱ्यातनं. तर ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.